पंचांगाकडे आपण कसं पाहता? पंचांग हे गणित आहे हो, ते निखळ गणित आहे. आपल्याकडे दीक्षित नावाच्या ग्रस्थांनी 150 वर्षांपूर्वी त्याच्यावर एक अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे, ते आम्ही हल्लीच पब्लिश केलं. ते निव्वळ गणित आहे ते. त्यात अरब लोक सुद्धा होते, आपल्या पुढे होते, मागे होते. पण आपण युरोपियन लोकांच्या निश्चित पुढे होतो. केपलरच्या किंवा न्यूटनच्या पुढे आपलं आकाशशास्त्र होतं, यात काही शंका नाही. आणि पण इतक्या वर्षांनी देखील ते खरं होतं. मला असं वाटतं आता कालनिर्णय सुद्धा आपण अनेक ज्या आवृत्ती ह्या छापत असतो किंवा त्यांचं जेव्हा संकलन होत असतं तेव्हा एक्झॅक्टली त्याच डेटला तीच म्हणजे ती नक्षत्र म्हणा किंवा ते जे काही सगळं जुळून येतं ते इतकं ॲक्युरसी जी आहे ती आजही असं काय अबाधित आहे. नक्षत्र म्हणजे काय आहे की जे हलत नाही आकाशात, नक्षत्र ते नक्षत्र. त्यामुळे त्याच्यामध्ये काय प्रश्नच येत नाही. फार लवकर हलणारा चंद्र आणि याच्यामधले ग्रह, याचं गणित आहे ते. गणितापलीकडे काही नाही त्याच्यामध्ये. आणि ग्रहण सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि यात आपलं त्यांची वेळ बरोबर टच होण्याची आणि सुटण्याची ही एक्झॅक्ट वेळ, आणि ही काही 100 वर्षापासून भारतात सांगितली जाते. चमत्कार आहे तो. ॲक्युरसी आहे आणि ती ॲक्युरेट गणित असल्यामुळे ॲक्युरसी आलीच पाहिजे. तुम्ही या सगळ्याकडे कधी असं वळलात किंवा म्हणजे वयाच्या कुठल्या टप्प्यावर तुम्हाला असं जाणवलं की इन्क्लिनेशन आहे तुमचं, थोडंसं तुम्ही या ह्याच्याकडे झुकताय किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये रुची निर्माण झाली? ते एक साधारण कुठलं वय असेल? हे मी लहानपणात म्हणजे 15-16 पासून घरामध्ये बघतोय. घरी योगी, स्वामी किंवा महाराज असे लोक येत आहेत. अवलिया म्हणजे कोकणात अवलिया खूप आहेत. त्यातले राणे महाराज काय किंवा राऊळ महाराज काय, आणि ते काय करतायत हे मी बघितलं आहे. आणि त्यानंतर मी ते रजिस्टरही करायचा प्रयत्न केला. इच्छाच आहे हे बघायचं आहे. पण मला शेवटी ते रजिस्ट नाही करता आलं. काही गोष्टी मी अनुभवल्या स्वतः, त्यानंतर मी ते रजिस्ट केलं नाही. आणि मी पण एका परीने ज्ञानेश्वरांकडे वळलो, नंतर निवृत्तीनाथांकडे वळलो, नंतर गोरक्षनाथांकडे वळलो. गोरक्षनाथांवर मी पुस्तक लिहिलं. गोरक्षनाथांनंतर मी बुद्धिझमकडे वळलो, कारण गोरक्षनाथ हे बुद्धिस्ट होते. आणि त्याचा अभ्यास सुरू केला. आणि काही ल्हासासारख्या ठिकाणी मला जाण्याची संधी मिळाली. काही शिंगाचे सारख्या मॉनेस्ट्रीज बघायची संधी मिळाली. तेव्हा तो एक नवीन ज्ञानाचा कवाड खुलला असं म्हणायला पाहिजे.